सापडले, ज्याने 4 दिवसापूर्वी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबनाखाली जो एक अट्टल दारुडे आहे त्याला, त्याच्याबरोबर एका दारू विकणाऱ्या, त्याला ज्यांनी दारू विकली त्याला सुद्धा अटक केलेली आहे. 2 व्यक्तींना अटक केलेली पोलिसांनी. आणि आज ज्यांनी पोस्ट केली, म्हणजे पोस्ट नाही केली त्यांनी, ते काय केलं, त्याच्या स्टोरीवर ठेवलं आणि स्टेटसला ठेवलं. कुठल्या घटनांचं ठेवलं तर मध्य प्रदेश मधल्या घटनांचं. वय काय त्या पोराचं, 15-16 वर्षाचा पोरगा, त्याने त्याच्या स्टेटसला मध्य प्रदेशच्या घटनांच्या अनुषंगाने काहीतरी ग्राफिक्स तिकडचे ठेवले. आम्ही इतके संवेदनशील झालेलो आहोत की त्याचं स्टेटस बघून आमच्या भावना उद्दीपित झाल्या. याचं कारण असं, काल तिथे जी सभा झाली ही बेकायदेशीर सभा होती. संग्राम जगताप हे अजितदादांच्या पक्षाचे आहेत. अजितदादा वारंवार सांगतात की आम्ही यशवंतराव चव्हाणांचे विचाराचे आहोत किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. त्याच वेळेस अजितदादांच्या पक्षाचा संग्राम जगताप नावाचा एक आमदार दरवेळेस कुठे ना कुठे मध्यंतरी अक्कलकोटला सभा झाली, शिरोळला झाली, आता यवतला झाली, वेगवेगळ्या ठिकाणी संग्राम जगताप एक हिंदुत्ववादी भूमिका मांडण्याच्या ठिकाणी गेलेले आहेत आणि पडळकर भारतीय जनता पार्टीने सोडलेलेच आहेत. ज्यांनी 2 आमदारांनी कायदेशीर परवानगी, काल सभेला नसताना, त्या मोर्चाला परवानगी नसताना, काल ज्या पद्धतीने त्यांनी प्रक्षोभक भाषण केली, रिॲक्शनला रिॲक्शन दिली पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन केलं, तरुणांना पेटवलं आणि त्याचं पर्यावरण आजच्या दंगलीत झालेलं आहे. पोस्ट करणारा हा निमित्त आहे. पोस्ट करणाऱ्याला अटक पोलिसांनी केलेली आहे. पोलिसांना त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करायला, आता त्या ठिकाणी कालची सभा सुद्धा त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत येत नसल्यामुळे त्यांना सभेचा ज्यांनी कोणी प्रक्षोभक भाषण केली, ते गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप असतील, ते किन्नर आखाड्याचे कोणी एक महंत आले होते, आणखी 2-4 लोक होते. या सगळ्यांच्यावर कायदेशीर कारवाई गृह विभागाने तात्काळ केली पाहिजे. आणि यांनी आमदारकीची शपथ घेताना काय शपथ घेतली पडळकरांनी आणि संग्राम जगतापांनी, ही शपथ विसरलेत का? आणि महायुतीचं सरकार इथं राज्यातलं कायद्याचं राज्य, सर्वधर्म समभाव हा विचार त्यांना मान्य नाहीये का? शाहू फुले आंबेडकरांचा विचार हिंदुत्वाचा नव्हता, हे विसरलेत का? आज पोलिसांचं फेल्युअर आहे 4 दिवसाचं, आणि या फेल्युअरला कालची जी काही सत्ताधारी आमदारांची सभा आहे हे पोलिसांना कुठेतरी दबाव देत आहे. बरं, सभेवरती आपण आक्षेप घेताय, मात्र त्या ठिकाणी नेमकं काय घडलं आणि कशा प्रकारे या ठिणगीचं भडक्यामध्ये रूपांतर झालं हे सांगण्यासाठी आम्हाला यवतचे गावकरी महेश दुर्गे आपल्या सोबत आहेत. महेशजी, तुम्ही त्या ठिकाणचे